आणि यानंतर बातमी आहे भिवंडीतून। भिवंडीच्या रामनगर चाविंद्रा डम्पिंग ग्राउंडवर डंपरच्या चाकाखाली चिरडून 4 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडवर तोडफोड करत डंपरला आणि तिथे केबिनला आग लावली। त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं। यामुळे भिवंडी शहरात तब्बल हजारो टनाहून अधिक कचरा साठलाय। परिणामी अनेक भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय। भिवंडी महापालिका क्षेत्रातील रामनगर चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड येथे एका कचऱ्याच्या डंपरने 4 वर्षीय मुलीला चिरडले आणि त्यानंतर संतप्त स्थानिकांनी हा डम्पिंग ग्राउंड जो आहे तो बंद पाडलेला आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या 4 दिवसांपासून हा डम्पिंग ग्राउंड स्थानिकांनी बंद पाडलेला आहे। या ठिकाणी कचरा टाकण्यास विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर या डम्पिंग ग्राउंडवरती गेल्या 4 दिवसापासून कचरा येत नसल्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो कचरा आहे तो या ठिकाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे रोगराईचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। स्थानिकांनी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर यावर तोडगा काढावा, पर्यायी मार्ग काढावा आणि या ठिकाणी जो अपघातात मृत्यू झालेली जी चिमुरडी होती तिला न्याय द्यावा, अन्यथा भला मोठा आंदोलन पालिकेवर नेण्यात येईल असा इशारा येथील स्थानिकांनी दिला आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी।